नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्णा वाकुजी गेडाम, बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, आज दिनांक 14/11/2024 आहे। व्हिडिओ बनवण्याचं असंच आहे की शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन देऊ। पहा, आपल्या प्लॉटमध्ये फुलांची संख्या बघा। हा गच्च फ्लॅश आहे। तर आता आपला हा बोंडात रूपांतर झाला पाहिजे आणि बोंड अडीपासून संरक्षण झाला पाहिजे। तर याच्यासाठी आपण हे व्हिडिओ रेकॉर्ड करून राहिलो आहोत। हे फुलं जे आहे, हे फुलं फळामध्ये रूपांतर झाला पाहिजे। आता फळ बनत असताना फुलांची संख्या जास्त असल्यामुळे फुलगळही झाली नाही पाहिजे आणि आपल्या फुलात रूपांतरही झाला पाहिजे फळामध्ये, आणि बोंड अळीपासून संरक्षणही झाला पाहिजे। अजून रस शोषण करणाऱ्या माशापासूनही संरक्षण झाला पाहिजे। याच्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवत आहोत। तर उद्या 15 तारीख आहे, उद्या पौर्णिमा आहे। पौर्णिमेच्या दिवशी अंडे देण्याची प्रक्रिया सुरू होते। तर आपण इथं पौर्णिमापासून 3 दिवसाच्या आत ह्या प्लॉटमध्ये उद्या आपण मोवेंटो प्लस लेमडा, अजून अन्न पोषक तत्व झाडांना कमतरता नाही झाले पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये झुका मिक्स करू। झुक्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म पोषक तत्व आहे। ह्या झुका एकाच कंटेनमध्ये पूर्ण पोषक तत्व मिळतात, त्यामुळे आपले फुलगड होत नाही। सप्लिमेंटरी ज्या पद्धतीनं आपण लहान मुलांना त्यांचा वाढ योग्य प्रकारे व्हावा म्हणून ज्या पद्धतीनं आपण दुधामध्ये कॉम्प्लॅन देतो, त्याच पद्धतीनं आपण इथं फुलगडना झाली पाहिजे नाही आणि झाड तंदुरुस्त राहायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण झुका स्प्रेमध्ये देणार आहोत उद्या। मोवेंटो हे दुहेरी अंतर्प्रवाहित आहे। मोवेंटोमुळे जे माशी अंडे देते ते अंडे नपुसकता होते, म्हणजे अंडीतून पिल्लं बाहेर पडतच नाही। अंडी हा ज्या पद्धतीनं आपले उन्हाळ्यामध्ये कोंबडीचे अंडे खराब होतात, त्याच पद्धतीनं हा मोवेंटोचा स्प्रे केल्यामुळे झाडामध्ये ते पानावाटे मुळापर्यंत जाते। ते अंतर्प्रवाहित असल्यामुळे 12 ते 13 दिवस आपल्याला रिझल्ट भेटतो। कंपनीचं म्हणणं आहे 21-22 दिवस, पण आपल्याला 15 दिवसाचाच रिझल्ट पाहिजे, कारण की माशीचं चक्र आहे 15 दिवसातून एकदा अंडी देणे। तर आपण मोवेंटोचा स्प्रे केल्यामुळे दिलेले अंडी नपुसक तयार होतात, अंडीचं उगवण होत नाही पिल्ल्यामध्ये, त्यापासून आपल्या झाडाचं रस शोषण होत नाही, पुढची पिढी नष्ट होते। आणि जे लेमडा वापरून राहिलो, लेमडामुळे जिथं एखादी अळी असन तर ते अळी आपली कंट्रोल होऊन जाते। शेतकरी मित्रांनो, हाच एक सूचना शेतकऱ्यांना देण्याकरिता, कोणत्या भागामध्ये सध्या बोंडअळीचा प्रादुर्भाव आलेला आहे, तर आपण बोंडअळी यावं नाही याच्यासाठी आपण अमावस्या पौर्णिमा ट्रीटमेंट करतो आणि आपण 100% बोंडअळीवर कंट्रोल झालेला आहे। जवळपास 8 वर्षापासून माझ्या प्लॉटमध्ये बोंडअळी येत नाही।
आजूबाजूला बोंडअळी दिसते. 8 वर्षामध्ये मी सक्सेस झालो आहो बोंडअळीमध्ये. तरी कृपया शेतकरी मित्रांनो या पद्धतीचा प्रयोग करून बघा. आपल्यालासुद्धा ही बोंडअळीवर यश मिळेल. फक्त केवळ अमावास्या पौर्णिमा फवारणीचा अवलंब करा. धन्यवाद.